आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलं होतं। काही दिवसापूर्वी 12वीला जात असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला। हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येते। दिवा मुंब्रा कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो। आपण बघत असाल शील फाट्यापासून जी गावं आहेत, 14 गावं आहेत, 24 गाव आहेत, यांना एकच पर्याय स्टेशन आहे, तो म्हणजे मुंब्रा। आणि अशा वेळेस मुंब्र्यावरती फार मोठा ताण येतो, तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतील। लोकांच्या भावना अशा होत्या का 5वी 6वी मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का 4थी 3री 4थी आणि 5वी 6वी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील, पण तसं न घेता परत 2च ट्रॅक वरती फक्त स्लो ट्रेन चालतात। त्याच्यामुळे हा जसं पहिलं होतं तसंच जैसे थे असं म्हणतो आपण, तसंच झालेलं आहे। तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्स मध्ये किमान पीक आवर्स मध्ये 3ऱ्या 4थ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतात। स्पॉन्सर्ड बाय झेन एक्वा मिनरल वॉटर बॉटल, अ क्रिएशन बाय क्राफ्टेड अँड कंपनी। आता फार उशीर झाला, आता टाइम टेबल तर चेंज होऊ शकत नाही, पण मनीषा आमची नगरसेविका आहे, त्यांनी तेच सांगितलं की नक्कीच बोर्डाला, आणि ह्या वेळेस तर आता उशीर झालाय नाही, त्यात 2 गोष्टी आहेत। सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाइम जरा डिफर करा। आणि रेल्वेला आम्ही असं हे करतो की 10वी 12वीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेनमध्ये एक अशा बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा, असं आम्ही त्यांना निवेदन देतो।